नमस्कार, मी माधवराव तिटमे। अकोले तालुक्यामध्ये किंवा अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये जेव्हा उमेदवारी निश्चित झाल्या आणि अकोले तालुक्यातील शिवसैनिकाला किंवा अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकाला आपल्यावर फार मोठा अन्याय झाला आहे असा त्याची ठाम खात्री झालेली आहे आणि यातून काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून प्रत्येक गावागावातून शिवसैनिक, जो शिवसैनिक आजपर्यंत 40-40 वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे आणि शिवसेनेच्या अस्तित्वासाठी झटलेले आहेत, तर केवळ अकोले विधानसभा मतदारसंघातच नाही तर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची घोर फसवणूक झाल्याची भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि तीच भावना अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र अतिशय तीव्र आहे। कारण अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवाऱ्या देताना आघाडीच्या घटकांनी अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची सद्यस्थिती काय आहे, शिवसेनेचं मेरिट काय आहे, कुठलीही गोष्ट लक्षात न घेता केवळ शिवसैनिकांची फसवणूक केल्याची भावना झाल्यामुळे तर मग आम्ही ज्येष्ठ शिवसैनिकांनी विचार केला, आम्ही एकमेकांशी संवाद केला की शिवसैनिक सगळे नाराज आहेत आणि ते विद्रोहाच्या भूमिकेत आहेत, तर याबाबत काय केलं पाहिजे म्हणून गेली 10 दिवस आम्ही सगळ्या शिवसैनिकांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि आज सुगाव बुद्रुक येथे एक व्यापक बैठक लावली ज्यामध्ये आदिवासी भागातील सर्व शिवसैनिक, मुळा, प्रवरा, आडाळा खोऱ्यातील सर्व शिवसैनिक आणि पठार भागातीलही विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक अशी व्यापक अशी बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांचा अंतिम सूर एक आला की आपलं शिवसेनेचं अस्तित्व जर जपायचं असेल, ह्या तालुक्याचं सामाजिक सौहार्द जर जपायचं असेल, या तालुक्याच्या विकासाचा प्रगतीचा रथ जर समजा आपल्याला खऱ्या अर्थानं रचनात्मक दृष्ट्या व्यवस्थित ठेवायचा असेल तर अपक्ष उमेदवाराला म्हणजे वैभव भाऊंना पाठिंबा दिल्याशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून सर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीनं मेळाव्यातील झालेल्या ठरावाच्या वतीनं आम्ही ज्येष्ठ शिवसैनिक इथं वैभव भाऊंच्या कार्यालयाला येऊन त्यांना जाहीर असा अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीनं पाठिंबा देत आहोत। गावागावात आमचे सगळे असलेले शिवसैनिक त्यांच्यापर्यंत हा संदेश गेलेलाच आहे, परंतु या मागची भूमिका काय आहे, ही भूमिका आमचे ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर भाऊ फापाळे यांनी निवेदन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार, मी प्रभाकर सीताराम फापाळे अकोले तालुका शिवसेनेचा उपतालुका प्रमुख म्हणून मी काम केलं। पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या झंझावात निर्माण केला। शिवसेनेचं काम मोठ्या प्रमाणात चालू झालं। अशा परिस्थितीमध्ये 2019 ची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती झाली। उद्धव साहेबांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आम्ही मागच्याही 2019 च्या इलेक्शनमध्ये वैभव भाऊ बरोबर होतो। परंतु त्यापूर्वी या तालुक्यामध्ये वंदनीय पिचड साहेबांना विरोध करायचा, कायम त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागायचं, असा निर्णय घेण्यासाठी मागील जी काही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये या मंडळींनी
त्यावेळेला या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेची युती केली की ज्या वेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर कुठल्याही प्रकारची युती करायची नाही, त्याही वेळेला पिचड घराण्याला विरोध करायचा म्हणून या मंडळींनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि ती युती लादल्यानंतर त्यातून जे काही निर्माण झालं ते सगळ्या तालुक्यानं पाहिलंच आहे. म्हणून यांना फक्त या तालुक्यामध्ये अस्थिरता पाहिजे, या तालुक्यामध्ये शिवसेनेचा आमदार नको, अशी भूमिका या मंडळीची राहिलेली आहे. आणि म्हणून 2024च्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या वेळेला या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला या तालुक्याची शिवसेनेची नाळ कायमची तुटेल कशी, कट होईल कशी, अशी भूमिका या जिल्ह्यातल्या नेत्यांनी, या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी घेतली. त्यामध्ये त्यांचा काय सौदा झाला, काय व्यवहार झाला हा आम्हाला माहीत नाही, परंतु आम्ही सातत्यानं शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत राहिलो. अशा परिस्थितीमध्ये आता ही निवडणूक लागल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी कापण्यात आली. नवे पूर्ण नगर जिल्हा शिवसेना मुक्त केलेला आहे असं मी म्हणेल. कारण नागवडे आणि गडाख ही दोन्ही माणसं तशा अर्थाने शिवसेनेशी नाळ असलेली नाहीत. म्हणून माझा दावा आहे की या नगर जिल्ह्यात शिवसेना संपलेली आहे, संपवलेली आहे. आणि मागच्या वेळेला माननीय शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांनी शिवसेना संपवली आणि आता त्याच दोघांनी परत शिवसेना या ठिकाणची संपवायची निर्णय केला आणि त्या पद्धतीनं त्यांचं निवडणुकीची पावलं पडलेली आहेत आणि उमेदवाऱ्या केलेल्या आहेत. मग आम्ही ज्येष्ठ शिवसैनिकांनी आमचे बापू असतील, सुद्धा मधू असेल, आमचे माजी तालुका प्रमुख काशीनाथ भाऊ असतील, माधवराव असतील, भागवत असेल, आमच्या या तालुक्यातील जेवढी काही ज्येष्ठ मंडळी आहे या मंडळींनी याच्यावर काहीतरी मंथन झालं पाहिजे म्हणून आम्ही सातत्यानं गेली 10-15 दिवस याच्यावर विचार करत होतो. आणि हा विचार करत असताना आपण कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणासाठी कुणा मागे उभं राहायचं, म्हणून आम्हाला असं वाटलं की खऱ्या अर्थानं शिवसेना आता संपलेलीच आहे. मग ते कुठेतरी जिवंत राहिली पाहिजे, जिवंतपणा तिच्यात राहिला पाहिजे. म्हणून आता आपल्यासाठी कोण किंवा आपण कोणासाठी काम करायचं, तर ही भूमिका जेव्हा आम्ही मंथन केलं आणि त्या मंथनातून आमचा मेळावा घ्यायचं ठरलं. आज सकाळी 11 ते साधारण 2 वाजेपर्यंत आम्ही तो मेळावा घेतला. त्या मेळाव्याची निष्पत्ती त्यातून असं ठरलं की या तालुक्याचे माजी आमदार वंदनीय पिचड साहेबांचे सुपुत्र यांच्या उमेदवारीला आपण पाठिंबा द्यायचा असं निश्चित झालं. आणि त्यांनाच का द्यायचा, वैभवरावांनाच पाठिंबा का द्यायचा, बाकीचे अपक्ष उमेदवार नाहीत काय, असा विचार, असा खल सुद्धा त्या बैठकीमध्ये झाला. परंतु या तालुक्याची माहिती, या तालुक्याची खडानखडा माहिती या पिचड घराण्याला आहे. बाकीचे जे काही उमेदवार दिसत आहेत ते उमेदवार सगळे नवखे आहेत. किंवा माझा असा दावा आहे या तालुक्यातील जो हा काही आज रोजी जो पैशाने माजलेला आहे त्यांनीच ही मंडळी उभी केलेली आहे असा माझा दावा आहे. आणि म्हणून मग पिचड घराण्यालाच विरोध, असा हा विरोध त्यांच्या विरोधाला आमचाही विरोध आहे. आणि म्हणून शिवसेना जगली पाहिजे. आज सकाळी आमच्या गावामध्ये माननीय वैभवरावांची पहिली बैठक 8 वाजता झाली. त्या बैठकीमध्ये त्यांनी मला बोलावलं, मी जात नव्हतो. त्यांना म्हटलं आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा अगोदर निर्णय होऊ द्या मग मी येतो. नाही म्हणे, तुम्ही अगोदर या, तुमच्यासाठी आम्ही काही केलं नाही का. वंदनीय पिचड साहेबांनी खऱ्या अर्थानं सगळी मुळा बांधली
मुळा बारमाही करण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं होतं. नवे ते झालेलं आहे, परंतु त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या वैभवरावांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला आता त्या सोडवायच्या आहेत. आज शिवसेनेच्या शिवसैनिकांची सुगाव फाट्याजवळ मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असा ठराव झाला की शिवसैनिकांनी नेमकं करायचं काय, आत्तापर्यंत जो शिवसैनिकावर होत असलेला अन्याय हा कसा सहन करायचा आणि त्याच्या पर्याय काय काढायचा याचं विचारमंथन झालं. आणि शिवसैनिकांनी सर्वांनी एकमताने ठराव केला की या वेळेला या इलेक्शनमध्ये आपण अपक्ष उमेदवार वैभवराव पिचड यांना पाठिंबा द्यायचा आणि त्यांच्या मागं उभं राहायचं असा आमच्या मीटिंगमध्ये ठराव झाला. अकोले तालुक्यातील जनतेला मी आवाहन करीन की या तालुक्याचं राजकारण आपण गेली 40 वर्ष पाहत होतो. पिचड साहेबांच्या घराण्याकडं ही सत्ता असताना त्यांनी कधीही उन्माद केला नाही, कधी जातीवादाचा हे केला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये पिचड साहेबांचे चिरंजीव वैभवराव पिचड हे निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. मागच्या वेळेला संपूर्ण तालुक्यातून त्यांना पराभव पत्करावा लागला होता, परंतु या वेळेला संपूर्ण तालुक्यांनी ठरवलंय की आता वैभवराव पिचडांनाच निवडून द्यायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व शिवसैनिकांनी सुद्धा या अपक्ष उमेदवार वैभवराव पिचड यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि मला अशी खात्री आहे की या तालुक्यातील जनता सुद्धा वैभवराव पिचडांच्या पाठीमागं उभी राहील, जरी ते अपक्ष उमेदवार असले तरी सुद्धा. आणि मी राजूर गावातून येतो. राजूर गावामधील जवळजवळ 75 ते 80% मतदान हे वैभवराव पिचडांनाच होईल याची मी खात्री देतो. तसंच आपण पिचडांची जी कारकीर्द पाहिली ती अतिशय संयमी सुसंस्कृत अशी होती, परंतु आपण गेल्या 5 वर्षात जे अनुभवलं त्या 5 वर्षामध्ये तिथं जातीवादाचा डोंब उसळलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा परिस्थितीमध्ये की ज्या आमदाराला अनपेक्षितपणे अपघाताने आपण आमदार केलं, आज तोच आमदार पैशाच्या जीवावर नाना तऱ्हेचे ढंग या तालुक्यात करत आहे. त्याला जनता कधी भीक घालणार नाही आणि त्याची जागा त्याला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. मधुकर मारुती सावंत, राणा रुंबोडी, तालुका अकोले. अकोले तालुका शिवसेनेचा माजी तालुका सेक्रेटरी म्हणून मी 40 वर्ष काम केलं शिवसेनेमध्ये. आणि त्यानंतर आता 2024 मध्ये ही आपली विधानसभेची निवडणूक जी चालू झाली, या निवडणुकीमध्ये जुन्या शिवसैनिकांना कुणी विचारत घ्यायला तयार नाही. खऱ्या अर्थानं या तालुक्यात हे पाण्याची सगळी आडळा मोळा प्रवरा या नद्या बांधल्या गेल्या आणि या नद्यांच्या कडेला असलेला जो डोंगर भाग आहे आणि या डोंगराच्या कडेला जे पाणी झालं त्यामुळं शेतकरी सुखी आणि संपन्न झाला. त्यामुळं शेतकऱ्याची प्रगती झाली आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं वैभव वाढलं. पण आज हे जे आपल्या तालुक्याचे आमदार म्हणतात की मी अमुक काय केलं, मी तमकं केलं, पण तुम्ही फक्त त्याच्यावर पोचारा फिरवलाय, बाकी काही केलं नाही. तुमचा उन्मत्तपणा तुमच्या कामी येणार आहे ही तालुक्यातली जनता. आणि पिचड साहेबांनी आज तागायत केलेलं या प्रवरा खोऱ्यातलं काम, मुळा खोऱ्यातलं काम आणि आढळा खोऱ्यातलं काम त्यांनी सर्व शेती सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं. कुठंतरी साहेब आजारी असल्यामुळं लोकांनाही वाटतं, आमच्या प्रवरा पट्ट्यातल्या बहुसंख्य लोकांना वाटतं आपण साहेबांनी केलेल्या कामाची कुठेतरी उतराई केली पाहिजे. म्हणून यावेळेस जरी साहेबांना इथं आपल्यामध्ये फिरता आलं नाही तरी साहेबांचे चिरंजीव वैभवराव पिचड हे आजच्या निवडणुकीत उभे आहेत. आमच्या प्रवरा पट्ट्यातून मुळा खोऱ्यातून सर्व जनता त्यांच्या पाठीमागे आहे आणि 70 ते 75% मतं त्यांना या प्रवरा खोऱ्यात मिळणार आहेत. आपणही सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहावं अशी मी विनंती करतो.